नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाडगवून आला अनोखा व्हिडिओ रिव्ह्यू पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो. आता मनापासून स्वागत. जो चांदोपासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितलाय व जो सवाल आपण सर्वांनी सध्या टायटलमध्ये वाचलाय. ज्याच्या अनुसार आता 1 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार आहे सोयाबीनचा बाजारभाव पण किती? जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल सध्या माझ्याही मनात उपस्थित झालाय आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव सुद्धा विचारता झालाय की अखेर आता 1 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर. जर आपल्याला सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा जो यक्ष प्रश्न आहे की अखेर 1 मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर की अखेर 1 मार्च नंतर आता किती वाढू शकतो देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर. जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कोणत्या घडामोडी घडत आहेत यांचा परिणाम 1 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती ही कशी असणार आहे व याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो. या परिणामामुळे 1 मार्च नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढू शकतो. चला हे सगळं आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. सध्या जर सोयाबीनचा दर बघितला तर तो दर आहे या ठिकाणी 5,000 ते 5,300 रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीनची जी दर पातळी आहे ती दर पातळी मागच्या 5-7 दिवसात सुधारली आणि जी मागच्या 2-3 दिवसात स्थिर दिसत आहे. आता 1 मार्च नंतर काय घडणार व याचा परिणाम कसा होणार ते प्रथम बघून घेऊया. आता 1 मार्च नंतरचा जर विचार केला तर 1 तारखेनंतर आपल्याला सोयाबीनची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे आणि याच्यामुळं 1 मार्च नंतर सोयाबीनची मागणी सुद्धा आपोआप वाढणार आहे. एकीकडे 1 मार्च नंतर सोयाबीनची मागणी ही प्रचंड वाढणार आहे तर दुसरीकडे सोयाबीनचा पुरवठा हा त्याच तीव्र गतीने घटत जाणार आहे. म्हणजे 1 मार्च नंतर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यातील जो गॅप आहे तो आणखीनच या ठिकाणी वाढणार आहे आणि हा जो गॅप आहे हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आणणार आहे. ज्या तेजीमुळे 1 मार्च नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा सुरुवातीला कमीत कमी 300 रुपयांनी तर त्याच्यानंतर 500 रुपयांनी वाढताना दिसू शकतो. सुरुवातीला 1 मार्च नंतर सोयाबीनचा भाव 5,500ला क्रॉस करेल तर त्यानंतर सोयाबीनची दर पातळी 15 मार्चपर्यंत 5,600च्या आसपास पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री कधी व कशी करायची तर माझं मत आहे की 1 मार्चपर्यंत सोयाबीन विक्री करू नका. 1 मार्च नंतर सोयाबीनचा दर 5,500च्या वर गेला की तिथून पुढे आपण सर्वांनी एकदा सोयाबीन न विकता जर टप्प्याटप्प्यानं विक्री केली तर आपल्या सर्वांचा होणार या ठिकाणी खूप खूप फायदा. तर मित्रांनो, हे होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर की 1 मार्च नंतर किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. यानुसार विक्रीचं नियोजन करा ज्यामुळे होईल हमखास आपणास फायदा.
भविष्यात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी हा व्हिडिओ या ठिकाणी पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्या। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।